माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं की असं गाद्या ठेवून कसं आम्ही स्टंट्स करतो, प्रयत्न करतो की जास्त लागू नये. आणि माझे सेटची माणसं मला नेहमी असं सेफर साईडला ठेवतात. अक्षरशः लहान मुलासारखं लोडलोय मी मातीत. लहानपण आठवलं मला. तेव्हा गादीवर पडलो होतो, सो कपडे घाण झाले नव्हते. सो ही एक छोटीशी क्रिया, कपडे घाण व्हायला हवेत त्यामुळे. आणि ही ते क्रेन लागते, कारण काही शॉट्स असे असतात जे खूप टॉप अँगलने घ्यावे लागतात. सो क्रेनची सेटिंग सुरू आहे तोपर्यंत रिहर्सल्स करून घेऊ आपण पुढचं शॉट कसा घ्यायचा आहे. क्रेनची सेटिंग झालेली आहे आणि हे सुरू झालं आमचं क्रेनचं टॉप अँगल शॉट. आणि आमचे दिग्दर्शक ऑन स्क्रीन बघताय कुठे काय करायचं आणि कॅमेरा कुठून कुठे न्यायचं आणि मला कशी ऍक्टिंग करायची. एक स्टंट असंही होतं जिथे मला खरंच लागलं होतं अँड दिस इज द वन. आणि स्टंटचे प्रत्येक सीन शूट करताना आम्हाला बरीच काळजी घ्यावी लागते, सो कोणाला लागू नये. इनफॅक्ट हा सीन बघताना तुम्हाला वाटलं असेल की मला खरंच खूप लागलंय, पण खरंच लागलं होतं की मी काय प्रिकॉशन्स घेतले होते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्कीच दिसेल. सो हा पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका, खूप गमती जमती आहेत. आता आमचे सर सचिन सर ते स्टंटचं सीन कसं शूट करणार आहे ते एक्सप्लेन करतात आणि मला कुठे काय काय लागू शकतं आणि काय काय काळजी घ्यावी लागेल आपल्याला हे सगळं आम्ही आधीच डिस्कस करतो आणि मग आम्ही तो सीन शूट करतो. जशी प्रत्येक डान्स परफॉर्मन्सच्या आधी रिहर्सल्स असते आणि मग ठरलं जातं की आपण डान्समध्ये काय काय करणार आहोत, स्टेप्स काय काय असतील. सेम एक्झॅक्टली तसंच असतं आमच्या स्टंटमध्ये. ॲक्शन सीन असेल तेव्हा सगळं आधीच ठरवावं लागतं की कोण कुठे जाऊन पडणार आहे, किती मार खाणार आहे, पंचेस कुठून येणार आहेत, किक्स कुठून येणार आहेत आणि कसं स्वतःला हँडल करायचं आणि समोरच्यालाही हँडल करायचं. कारण ॲक्शन सीन कसाही असू दे, कोणाला लागतं कामा नाही. सर आता त्यांना तेच म्हणतात वाजवा बिंदास जोरात कान पडत. हो पण ते खरंच मारत नाहीयेत मला, ते फक्त ऍक्टिंग आहे. आता बघा, तुम्हाला आता असं वाटत असेल की सर खरंच मारतायत, पण तसं अजिबात नाहीये. आय नो तुम्हाला आता प्रश्न पडत असेल की अर्जुन मार खातोय इथे, सगळेच आहेत इथे, पण सायली कुठे आहे? ऍक्च्युली जेव्हा अर्जुन बाहेर मार खात होता ना, तेव्हा सायली आतमध्ये मधुभाऊंना कन्व्हिन्स करत होती की प्लीज प्लीज माझ्या अर्जुनला वाचवा, प्लीज त्याला मार खाऊ देऊ नका. वेल तो सीन आम्ही नंतर शूट केलं होतं. सो इथे अर्जुन लढतोय आणि आतमध्ये सायली पण लढतीये. हे असतं खरं प्रेम, नाही? नाही नाही नाही, अर्जुन सुद्धा गरोदर नाहीये. एक सेफ्टी पॅड आहे जे मी लावलं छातीवर, सो दॅट जेव्हा मी त्या टेबलवर पडेन किंवा कुठेही लागू नये. आणि नी पॅड सुद्धा आहेत, एल्बो पॅड सुद्धा आहेत. सो ओव्हरऑल कम्प्लीट सेफ आहे. आणि हा सीन शूट करताना मला कुठलीही इजा झाली नाही. सो हा होता अर्जुन सायली कन्फेशन फाईट सीनचा दुसरा भाग. अजून बरेच भाग येणार आहेत. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल आणि बघत राहा तुमचा आवडता शो. ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाह.